धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आज दादर शिवाजी पार्क या ठिकाणी आहे तर मोठा जल्लोष आयोजित करण्यात आलेला आहे आणि यासाठी संपूर्ण मोठ्या संख्येने तरुण वर्ग आहेत इकडे येण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि या तरुणांसाठी आज सर्व शिवसैनिक आहेत ते रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळतात। आज या ठिकाणी येणाऱ्या तरुणांना अल्पोपहाराची सोय आहे ती करण्यात आलेली आहे। सुका खाऊ या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्ष आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या संघटनेकडून म्हणजे जी एक शिवसेनेची बॉडी आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जो वाटप आहे ते केलं जातं। त्या ठिकाणी आज त्यांनी या तरुणांना वाटप करण्यासाठी सुका खाऊ आहे तो आणण्यात आलेला आहे। आपण त्याच्यामध्ये जर पाहिलं तर या पाकिटामध्ये त्यांनी वेफर्स आणलेले आहेत, त्यासोबतच फरसाण, भाकरवडी आणि कचोरी असा पदार्थ आहे तो या ठिकाणी त्यांनी आणलेला आहे। आपण पाहतोय त्यांच्या हातामध्ये सगळे या ठिकाणी जे पिशव्या आहेत त्या देखील आणण्यात आलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे। सर, कुठून आलेला आहात आणि काय नक्की आजचं नियोजन आहे? एक मिनिट, हे आमच्या या ग्रुपचे संस्थेचे संचालक संस्थापक आहे, जरा ह्यांना नक्की काय पूर्णपणे नियोजन आहे, कशा प्रकारे वाटप करणार आहे? नियोजनमध्ये साहेब आम्ही दरवर्षी उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर लाडू वाटप करत असतो। पण यावर्षी साहेबांनी सांगितलं की वाढदिवस साजरा करणार नाही, कारण की ह्या ज्या पोरांवरती अत्याचार झाला आहे त्यामुळे साहेबांनी सांगितलं वाढदिवस साजरा करणार नाही। तर आम्ही जी काही रक्कम साहेबांच्या लाडू वाटपासाठी जमा केली ती रक्कम मी इथे जे आंदोलक येतील त्यांच्यासाठी आम्ही हे सुका नाश्ता घेऊन आलेलो आहोत। किती वर्ष झालं तुम्ही हा उपक्रम सुरू ठेवला? आता आमचा हा उपक्रम 33वा आमचा उपक्रम आहे। आता गेल्याच आठवड्यामध्ये आता 6 वर्ष झाली, 6 वर्षापासून आमचा हा उपक्रम चालू आहे आणि अजूनपर्यंत आम्ही 33 कार्यक्रम केले आहेत। आणि कार्यक्रम म्हणजे कसं, आम्ही अनाथ आश्रम, वृद्धाश्रम यांना आम्ही ग्रुपमार्फत कॉन्ट्रीब्युशन आम्ही ग्रुपमध्येच करतो, आम्हाला कोण डोनेशन देत नाही आणि आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे अजूनपर्यंत 33 कार्यक्रम झाले। आमचा हा 34वा कार्यक्रम आहे। तरुणांसाठी शिवसैनिक म्हणून तुम्ही रस्त्यावरती उतरलेला आहात, कसं बघताय? तरुणांना काय एक पाठिंबा असणार आहे आणि आज हा संपूर्ण खाऊ वाटप? ॲक्च्युली तरुणांची जी ताकद आहे ना ती देशाला दाखवून दिलेली आहे ॲक्च्युअलमध्ये, कारण खूप अडचणी येत होत्या त्यांना आणि त्यांना दाबण्याचा प्रयत्न चालला होता आणि हा जो लाठीचार्ज झाला आहे ना तो ॲक्च्युली योग्य नव्हता। त्याचं काहीतरी उत्तर म्हणून आज हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि हा आनंद साजरा करण्याचा दिवस आहे। नक्कीच आपण पाहतो की सर, काय भावना आहे मनामध्ये आज तरुणांसाठी रस्त्यावरती? एक हुकुमशाही जी चालली होती गेले 12 वर्ष, त्या हुकुमशाहीसाठी कोणतरी असा नवीन म्हणतात ना, ईश्वराचा एक अवतार असतो, त्याप्रमाणे हा एक आपल्या महाराष्ट्राचा मुलगा जो मराठी माणूस म्हणतात की दिलेला वाकू शकतो, त्या दीपकेच्या रूपानं या ठिकाणी एक तरुण एक निर्माण झाला आणि त्याने हे जे आंदोलन उभं केलं ते हे खरंच यामध्ये आता लोकशाही खरी जी आहे त्याची ही सुरुवात आहे असं आम्हाला वाटतं। नक्कीच आपण पाहिलं तर हे संपूर्णपणे जे शिवसैनिक साठी खास करून ते रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि यांसाठी ही संपूर्ण तयारी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। आपण पाहिलं तर जंतर मंतर या ठिकाणी काही काळासाठी जेवण आहे, पाणी आहे ते संपूर्णपणे बंद केलेलं होतं, परंतु मुंबईतील या आंदोलकांसाठी, या तरुणांसाठी संपूर्ण तयारी आहे ती आज शिवसेनेच्या माध्यमातून केल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी खाऊ वाटप असेल, पाणी वाटप असेल ते आंदोलनकर्त्यांना करण्यात येणार आहे आणि त्यांच्यासाठी मोठा पाठिंबा हा या ठिकाणी शिवसेनेकडून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। हा जो तरुण वर्ग आहे तो कुठेतरी ईश्वराचा अवतार असल्याचं देखील या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे, त्यामुळे आजचा आंदोलकांचा जल्लोष कशा प्रकारे साजरा होणार आहे हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ अजय सह, निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।